आज मी तुमच्याकडे एक रेसिपी शेअर करते ना, इतका सुंदर मऊ लुसलुशीत असा आपण हा नारळी पाक बनवलेला आहे, नारळाची वडी बनवलेली आहे. इतकी सुंदर रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. नारळी पौर्णिमा येते त्याच्यामुळे नारळाची वडी ही झालीच पाहिजे आणि अशा पद्धतीने जर केलीत ना, तर इतकी सुंदर लागते. अगदी तोंडात टाकल्या-टाकल्या विरघळेल अशी मऊ लुसलुशीत अशी ही नारळी वडी आहे. रेसिपीला सुरुवात करायच्या आधी चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये इथे तूप घ्यायचंय. मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे खोबऱ्याचा कीस, जो रेडीमेड खोबऱ्याचा कीस मिळतो, ज्याला डेसिकेटेड कोकोनट असं म्हणतात. ते इथे मी घेतलेलं आहे. म्हणजे 2 मेजरिंग कपचे 2 कप घेतलेला आहे. म्हणजे साधारण एक अर्धा किलोपर्यंत ते जाईल, अशा ह्याने ते घेतलेलं आहे. ते तुपावरती आहे ना एकदम मस्तपैकी परतवून घ्यायचं. परतवताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं, की त्याचा कलर म्हणजे म्हणजे करपलं नाही पाहिजे. छान खमंग असं भाजलं गेलं पाहिजे, पण त्याचा कलर चेंज करायचा नाहीये आपल्याला. नाहीतर कसं होतं, की करपलं ना तर त्याचा एक वेगळा असा उग्रस वास येतो आणि मग आपला नारळाची वडी आहे ती अशी एकदम वेगळीच चवीला लागू शकते. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित असं पटापट परतवून घ्यायचं. लो फ्लेमवरती परतवायचे म्हणजे कसं होईल, की करपणार पण नाही आणि असं खमंग भाजलं सुद्धा जातं. हे बघा, असं छानपैकी आपलं खमंग आपण ते भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे दूध. दूध इथे मी फुल फॅट क्रीम घेतलेलं आहे. इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. म्हणजे अर्धा किलो खोबऱ्याचा कीस होता, त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता दूध आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया. दूध ते लगेच खोबऱ्यांना शोषून घेणार. त्याच्यामुळे ते आपल्याला सुकं-सुकं वाटेल. पण असं काही नाहीये. जसं ते गरम करत जाऊ, कारण का आपल्याला अजून त्याच्यामध्ये पुढे साखर वगैरे पण टाकायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते कळत जाईल, की किती ते सॉफ्ट वगैरे असं होऊन जातं. आता आपण ते दूध त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे मिल्क पावडर. इथे मी 3/4 कप मिल्क पावडर घेतलेली आहे. म्हणजे 1 कपला थोडीशी कमी अशी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे. तेवढीच जर तुमच्याकडे मलाई असेल, अगदी चांगली व्यवस्थित अगदी 1 कप होईल अशी एवढी मलाई असेल, तर त्याऐवजी मलाई टाकली तरीसुद्धा चालू शकतं. तर मग ज्यांच्याकडे मलाई नसेल, तर त्यावेळेला त्यांनी काय करायचं, तर अशी मिल्क पावडर घ्यायची आणि ती टाकायची. म्हणजे ती मिल्क पावडर असते ना, ते आपल्या वडीला बाइंडिंगचं काम चांगलं करते. छानपैकी ती एकत्र घेऊन म्हणजे राखून ठेवते. ती एकमेकांना चांगली व्यवस्थित धरून ठेवते. त्याच्यामुळे आपण इथे मिल्क पावडर टाकलेली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे साखर. साखर इथे मी 1.5 कप साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला गोडवा अजून पाहिजे असेल, तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल. इथे मी 1.5 कप साखर घेतलेली आहे. 1 कप आणि अर्धा कप अशी साखर घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ती व्यवस्थित अशी मिक्स करूया. जसजशी साखर मेल्ट होत जाईल, विरघळत जाईल, तसं त्याला अजून ओलावा येत जाईल. तुम्हाला वाटेल, की आता खूप ओलं-ओलं झालेलं आहे, पण ते आपण छानपैकी परतवून पॅनला सुटेपर्यंत असं घट्टसर असं जरा परतवून घेतलं, की आपली वडी ही छानपैकी सेट होऊन जाते. त्याच्यामुळे त्यासाठी इथे आपल्याला ते व्यवस्थित असं परतवायला पाहिजे. जसजशी साखर बारीक होत जाते, तसं ते आपल्याला परतवायचं आहे. इथे आता मी 2 चमचे वेलची पावडर घेतलेली आहे. वेलची पावडरने फ्लेवर खूप छान येतो. जर तुम्हाला थोडासा काहीतरी ट्विस्ट पाहिजे असेल, तर वेलची पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे व्हॅनिला इसेन्स सुद्धा वापरू शकता. व्हॅनिला इसेन्स टाकून सुद्धा खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळे वेलची पावडरच्या ऐवजी ऑप्शनल जरा काहीतरी वेगळं पाहिजे असेल, तर व्हॅनिला इसेन्स वापरलं तरीसुद्धा चालेल. आता जसं ते गरम होत जाईल, साखर त्यातली मेल्ट होत जाईल, विरघळायला लागेल, तसं त्याला आहे ना जरासा एक ओलसरपणा येत जाईल. पण तो ओलसरपणा पूर्णपणे घालवून आपल्याला तिथपर्यंत ते परतवून घ्यायचं आहे छानपैकी. की जेणेकरून आपली वडी आहे ती चांगली सेट झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला जेवढा वेळ ते असं परतवता येईल तेवढं परतवत राहायचं आहे. कारण का खाली ते भांड्याला जर लागलं, करपलं तर त्याची टेस्टमध्ये फरक पडेल. टेस्ट आपली जरा काहीतरी अशी उग्रच येईल. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं मध्ये-मध्ये नीट पूर्ण खालपासून ढवळून घ्यायचं आहे. आता वडी आपली अजून जरा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी इथे मी थोडा फूड कलर घेतलेला आहे. तो आपण दुधामध्ये थोडासा फूड कलर टाकलेला आहे. लेमन येलो कलर मी इथे घेतलेला आहे आणि तो टाकून आपण व्यवस्थित असं सगळं ते मिक्स करून घ्यायचं आहे. जसं ते मिक्स होत जाईल तुम्ही बघू शकता किती त्याला एक चांगला ओलसरपणा असा आलेला आहे आणि तो आपल्याला पूर्णपणे ड्राय करून आपली वडी ही सेट करायला घ्यायची आहे. आता वडी ज्याच्यामध्ये सेट करायची त्या भांड्याला आधीच आपण तूप लावून घ्यायचं आहे. इथे आता ह्या भांड्यामध्ये मी
थोडंसं तूप टाकून सगळीकडनं पूर्णपणे लावून घेते. तुम्ही आधीच पूर्ण सगळी तयारी करून घेतली असेल तरीसुद्धा चालेल. आणि आपण त्याच्यानंतर ही जी वडी आपली थोडी ड्राय झाली आहे, ती ड्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. पूर्णपणे सगळीकडनं व्यवस्थित अशी ती सेट करायची आणि फ्रिजला ती तुम्हाला अर्धा तास, 1 तास कशी ठेवता येईल त्यानुसार ती पूर्णपणे सेट करायला ठेवून मग ती आपण खाण्यासाठी वापरायची आहे. तुम्ही अशीसुद्धा डायरेक्ट आधी घेऊ शकता म्हणजे पण पूर्ण गार झाल्यानंतर आहे ना ती खूप छान लागते. त्याच्यामुळे अशी पूर्ण सगळीकडनं एक समान अगदी त्याची लेवल करून घ्यायची. जर तुमच्याकडे चांदी वरक असेल, म्हणजे हे ऑप्शनल आहे चांदी वरक लावणं. माझ्याकडे होतं म्हणून मी आता ते इथे लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या आवडीचे ड्रायफ्रुट्स अजून टाकायचे असेल तसे टाकलेत तरीसुद्धा चालू शकतं किंवा चांदी वरक असेल तर थोडं दिसायला अट्रॅक्टिव्ह जरा रक्षाबंधनला वगैरे असं आपल्याला पण आपल्या भावासाठी छानपैकी अशी दिसायला नारळी वडी करायची असेल तर ती अशा पद्धतीने चांदी वरक वगैरे लावून खूप छानपैकी ती करता येते दिसते. चांदी वरकने टेस्टमध्ये काही फरक पडत नाही. तर फक्त ते दिसण्यासाठी असतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण ती चांदी वरक लावून घेतलेली आहे. आता पूर्णपणे ती मी अर्धा तास फ्रीला सेट करून ठेवलेली होती. सेट केल्यानंतर आता मी ती अशी कट करते. तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही आवडीने त्याचे आकार कमी जास्त असं करू शकता. म्हणजे कोणत्या आकारामध्ये पाहिजे, छोटी वडी पाहिजे, मोठी पाहिजे असेल, तशा पद्धतीने तुम्ही ती कटिंग करून घेऊ शकता. आणि छानपैकी ती कट करून झालेली आहे. आता तुम्ही एकदम ती सेट पण आपली व्यवस्थित थंड करून झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी थोडेसे त्याच्याकडे असे म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या ज्या आपल्याला ड्रायर गुलाबाच्या पाकळ्याच्या मार्केटमध्ये मिळतात, केकच्या शॉपमध्ये वगैरे मिळतात, केकचं सामान जिथे मिळतं तिथे मिळतात. असे थोडेसे डेकोरेटिव्ह म्हणून मी त्याच्यावरती लावलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने छानपैकी ती डेकोरेटिव्ह करू शकता अजूनही ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून सुद्धा. आणि अशा पद्धतीने आपली छान ही नारळाची वडी अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकल्या विरघळणारी अशी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपी, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत ही रेसिपी, हा नारळी पाक कसा वाटला, ही नारळाची वडी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा. थँक यू.